हॅलो फ्रेंड्स, सर्वात पहिले तुम्हाला अ व्हेरी हॅपी होली अँड रंगपंचमी फ्रॉम माय साईड. मे युअर लाईफ बी फिल्ड विथ मेनी मेनी कलर्स विथ जॉय अँड हॅपीनेस. चला, तर टॉपिक तुम्हाला दिसतं आहे हाऊ टू स्कोर फुल मार्क्स इन इंग्लिश. तुम्हाला मी सांगतो, मजाक नाही करत, दिवसातनं 10 पोरं असे येतात जे म्हणतात सर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात, मला कसे मिळणार. तर एक आन्सर आहे माझ्याकडे. आमच्या नाशिकला एक खूप फेमस कार्डिओलॉजिस्ट आहेत. आत्तापर्यंत 5,000 हार्ट ऑपरेशन्स त्यांनी सक्सेसफुल केलेले आहेत. उद्या उठून मी जर त्यांना म्हटलं सर तुम्ही 5,000 सक्सेसफुल ऑपरेशन केले आहे हार्टचे, उद्या तुमच्या एका पेशंटला मला ऑपरेट करू द्या ना, करू देतील का ते मला? ते काय म्हणतील, जा 4 वर्ष MBBS कर, मग MD कर, कुठेतरी 2 वर्ष प्रॅक्टिस कर आणि मग ये आणि मग ऑपरेशन कर. बरोबर. तर जेव्हा पण तुम्ही माझ्याकडे हा प्रश्न घेऊन येता की सर हाऊ टू स्कोर फुल मार्क्स इन इंग्लिश, मी जर काही सोल्युशन लगेच देतोय तर ते उद्याच्या उद्या लगेच तुम्हाला त्याचा काही इफेक्ट दिसणार नाही. इट इज अ स्लो प्रोसेस. होईल, इफेक्ट दिसेल, कदाचित पूर्ण मार्क्स मिळतील, पण लगेच उठून उद्या 1 महिन्याने नाही, तर त्याला एक 3-4 महिन्याचा तुम्हाला वेळ द्यावा लागेल. ठीक आहे. चला, तर सोल्युशन्स देत असताना तर होळीच्या निमित्त आपले काही ऑफर्स आहेत, त्या सांगतो मी तुम्हाला. जसं की तुम्हाला माहितीच आहे, माझा इंग्लिश एक्सप्रेस नावाचा रेकॉर्डेड कोर्स आहे, त्यावर 30% ऑफ आपण होळीच्या निमित्त देतो आहे. कुपॉन कोड आहे होली 30 HOLI30. 24 पासून 27 मार्चपर्यंत तुम्ही जर हा कुपॉन कोड यूज केला तर जी ओरिजिनल प्राईस होती 2,000, ती तुम्हाला भेटणार फक्त 1,400 रुपये प्लस GST मध्ये. म्हणजे 1,400 रुपीज प्लस GST मध्ये तुम्हाला हा कोर्स विकत घेता येईल 24, 25, 26, 27 ह्या दिवसांमध्येच. तर प्लीज या संधीचा लाभ घ्या, इंग्लिश एक्सप्रेस जॉईन करा आणि तुमची इंग्लिश सुधारा, जेणेकरून तुम्हाला इंग्लिशमध्ये चांगले मार्क्स मिळू शकतील. दुसरा आहे आपला येस द सेम होली 30 ऑन ऑल दी ऑनलाईन बॅचेस, ऑन ऑल दी कोर्सेस. पुढे आहे बघा बँकिंग प्राईम 5.0 वर सुद्धा होळी 30 HOLI30 जर तुम्ही टाईप केलं तर तुम्हाला रिस्पेक्टिव्ह जे काही प्राइसेस आहे त्यामध्ये ही बॅच विकत घेता येईल. एक महावितरणची बॅच आहे, ती तुम्हाला होली 30 हा जर कुपन कोड लावला तर 1750 प्लस GST मध्ये तुम्हाला ही घेता येईल बॅच. नेक्स्ट आहे आपल्या आकाश सरांची बॅच, त्यात सुद्धा 30% ऑफ आहे HOLI30. प्रशांत सरांची ॲग्रिकल्चरची बॅच आहे, त्यात सुद्धा सेम कुपॉन कोड जर तुम्ही यूज केला तर 2,800 रुपीजमध्ये तुम्हाला ही बॅच घेता येईल. आपल्या अमोल सरांची बॅच सुद्धा आहे कंप्लीट रिझनिंगची, ती सुद्धा होली 30 हा कुपॉन कोड जर तुम्ही यूज केला तर 1,400 रुपीज प्लस GST मध्ये तुम्हाला ही बॅच मिळेल. सेम आपल्या आती सरांची आरंभ नावाची बॅच आहे GAची, त्यात जर तुम्ही HOLI30 हा कुपॉन कोड यूज केला तर ₹700 प्लस GST मध्ये तुम्हाला ही बॅच परचेस करता येईल. चला, बॅक टू आवर टॉपिक. Scoring full marks in English for IBPS banking exams requires a strategic approach. Focus on improving grammar, vocabulary, comprehension skills, and practice regularly with mock tests. Also pay attention to the exam pattern and types of questions asked to better prepare. To prepare better, to better prepare. ठीक है. देखो क्या कहना चाहता हूँ इसमें मैं, किंवा काय म्हणायचं आहे मला इथे. फक्त इंग्लिश प्रॅक्टिस करायची म्हणजे सर न्यूजपेपर घेऊन बसू का दिवसभर? नाही. फक्त न्यूजपेपर घेऊन बसाल तर तुम्हाला काहीच स्कोर करता येणार नाही. 1-2 वोकॅबचे वर्ड सापडतील, ते सुद्धा तुम्ही 10 दिवसांनी विसरून जाणार. बघा, लक्ष द्या, मी पहिला स्टेटमेंट काय दिलं आहे, फोकस ऑन इम्प्रूव्हिंग ग्रामर. येस, फोकस ऑन इम्प्रूव्हिंग ग्रामर. आता ते डायरेक्ट येत आहे का इनडायरेक्ट येत आहे याच्याशी तुम्हाला काय देणं घेणं. ग्रामर तर येत आहे ना, एग्जाममध्ये ग्रामर तर येणार आहे, ते डिरेक्टली येत आहे का इनडायरेक्टली. तुम इस हाथ से खाओ या इस हाथ से खाओ, जाने पेट में ही वाला है. तो ग्रामर तो पढ़ना पड़ेगा दोस्तों, उसके सिवाय आपके पास कोई चारा नहीं. ग्रामरचा अभ्यास करावा लागणार तुम्हाला. जरी डिरेक्टली क्वेश्चन नाही येते, चेंज द व्हॉइस, अरे पण पॅसिव्ह व्हॉइस मधला एखादी क्लोज टेस्टमध्ये जर फिल इन द ब्लँक्स आला तर तुम्हाला माहिती तर पाहिजे की वॉज नंतर V3 लागतो पॅसिव्ह व्हॉइसमध्ये, इज नंतर V3 लागतो पॅसिव्ह व्हॉइसमध्ये, जर बाय असेल पुढे तर ग्रामॅटिकल रूल्स तर आहेतच. ठीक आहे. सेकंड आहे वोकॅब्युलरी. सांगतो पुढे पुढे कसं बिल्ड करायचं आहे. कॉम्प्रेन्शन स्किल्स अँड प्रॅक्टिस रेग्युलरली विथ मॉक टेस्ट. दिस इज ऑफ अटमोस्ट इम्पॉर्टन्स. माझे जेवढे विद्यार्थ्यांची बॅच संपून जाते त्यांना मी मॉक टेस्ट माझ्यासमोर घेऊन या ॲनालिसिससाठी, हे रोज सांगतो. भरपूर पोरं रोज माझ्याकडे ॲनालिसिससाठी येतात मॉक्स घेऊन. मॉक्स त्यांनी अटेम्प्ट केली असते, त्याचं मी ॲनालिसिस त्यांना करून देत असतो. Also pay attention to the exam pattern and types of questions asked. Obviously हर साल
थोडा ना थोडा बदल असतोच पॅटर्नमध्ये. कधी पॅराजम्बल नाहीच येत तर काहीतरी भलतंच कुठलं तरी क्वेश्चन येतं, काहीतरी नवीन प्रश्न. SBI क्लर्कमध्ये सुद्धा आपण बघितले असे टोन ऑफ दी पॅसेज वगैरे असे काहीतरी प्रश्न होते मेन्समध्ये. तर इम्पॉर्टंट आहे की तुम्ही पॅटर्न कसा येतो आहे दरवर्षी हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. ग्रामर स्किल्स ensure a strong grasp of English grammar rules, including tenses, articles, prepositions, and sentence structure. Practice identifying and correcting grammatical errors. Yes, important आहे. ग्रामर स्किल्स तुम्हाला यायलाच हवे जर तुम्हाला फुल मार्क्स घ्यायचे आहेत तर. तुम्हाला जर फुल मार्क्स नाही घ्यायचे, तुम्हाला फक्त रीडिंग करायचं आहे, रीडिंग कॉम्प्रेन्शन करून सेक्शनल कट ऑफ काढायचा आहे, तर तुमची मर्जी. त्याच्याने एक्झाम निघेल का? RBI असिस्टंटचा कट ऑफ किती जातोय? 90sमध्ये आहे. NISLचा एक्सपेक्टेड कट ऑफ किती आहे? 90sमध्ये आहे. फक्त RC करून याल तर पास होईल का रे? नाही होणार. मग रेस्ट ऑफ द 20 मार्क्स जे आहेत ते ग्रामर स्किल्स यायलाच पाहिजे तुम्हाला, नाहीतर फक्त 10 मार्क मिळवाल. हां, तो ग्रामर स्किल्स तो भैया इम्पॉर्टंट है. काय काय करावं लागणार त्यासाठी? टेन्सेस वाचावे लागणार, आर्टिकल्स करावे लागणार, प्रिपोजिशन बेस्ड एरर्स येतात यार. हां, सेंटेन्स स्ट्रक्चर माहीत पाहिजे. ग्रॅमॅटिकल एरर फाइंड करायला तुमच्यामध्ये ग्रामर स्किल्स असणे महत्त्वाचे आहे. काय आहे? महत्त्वाचे आहे. पुढे बघा, vocabulary enhancement. Expand your vocabulary by learning new words regularly. Focus on what? Synonyms, antonyms, idioms and phrases commonly used in banking and finance contexts. येस, असे सुद्धा काही इडियम्स आणि फ्रेजेस आहेत जे बँकिंग आणि फायनान्सशी निगडीत आहेत. हां, ऐसे कुछ हो सकते ना, डायमंड डझन बोललो. हां, असे काही वर्ड्स जे फायनान्शियल कंटेक्स्टमध्ये असे इडियम्स आपण यूज करू शकतो, ते वाचायला पाहिजे तुम्ही. हां, आता बघा, आपल्या इंग्लिश विथ क्षितिज या टेलिग्राम चॅनलवर मी रोज 10 वर्ड्स तुम्हाला पाठवत असतो. त्याचे मराठी मिनिंग्स किंवा हिंदी मिनिंगसुद्धा मी सोबत जोडत असतो. तर 1 तारखेपासून आता मी एक एडिटोरियल प्लस वोकॅबलरी अशी PDFची सिरीज चालू करणार आहे, जी आपले ABD संकल्प टेलिग्राम चॅनलवर रोज अपलोड होणार आहे. तर ती सुद्धा तुम्ही नक्की वाचायची आणि रोज तो RC सोडवायचा आणि त्याचे मिनिंग्स जे आहे ते लर्न करायचे. त्याचे मराठी ट्रान्सलेशनसुद्धा मी त्याच्यात ठेवणार आहे आणि त्याच्यावर बेस्ड एक सेंटेन्स फॉर्मेशन पण ठेवणार आहे, विच इज इम्पॉर्टंट फॉर यू गाईज. Reading comprehension. Practice reading passages and answering questions to improve comprehension skills. Work on understanding the main idea, identifying supporting details and making inferences from the text. म्हणजे काय? जसं मी तुम्हाला सांगितलं, आपल्या ABD संकल्पवर 1 तारखेपासून आपण एक सिरीज चालू करतोय. ठीक आहे, लेक्सिकॉन नावाचा एक हे आहे, आपलं PDF आहे. तर रोज डेली अपलोड होणार आहे ते आपल्या ABD संकल्प चॅनलवर. RC आहे बेसिकली ते, पण ते फक्त असं द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरचे नसून तर मी वेस्टर्न जेवढे न्यूजपेपर्स आहेत, वॉशिंग्टन पोस्ट म्हणा किंवा न्यूयॉर्क टाइम्स म्हणा, त्याच्यातले एडिटोरियलसुद्धा तुम्हाला देणार आहे टफ लेवलचे इंग्लिशचे RC सॉल्व्ह करण्याकरता. तर नक्की 1 तारखेपासून ती एडिटोरियलची सिरीज जी आहे, ते PDF जे आहे रोज डाउनलोड करायचे, सॉल्व्ह करायचे आणि त्याच्यातले वोकॅबलरी जी आहे ती सुद्धा लर्न करायची. ठीक आहे, नेक्स्ट बघूयात. स्पीड अँड ॲक्युरसी. येस, ऑब्विसली स्पीड अँड ॲक्युरसी फक्त मॅथ्स आणि रिझनिंगमध्ये नसतं मित्रांनो, तर इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्हाला स्पीड आणि ॲक्युरसी इट डज मॅटर. का बरं? डेव्हलप दी ॲबिलिटी टू रीड अँड कॉम्प्रिहेंड पॅसेजेस क्विकली. टाइम मॅनेजमेंट इज क्रुशियल इन बँकिंग एक्झाम्स, सो प्रॅक्टिस सॉल्विंग क्वेश्चन्स विदिन द अलॉटेड टाइम फ्रेम विदाउट कॉम्प्रोमाइजिंग ॲक्युरसी. म्हणजे जो RC आता सपोज मी तुम्हाला देणार आहे आता 1 तारखेपासून, ट्राय करा सुरुवातीच्या काळामध्ये 15 मिनटं घ्या त्या RCला. एक 7 दिवस प्रॅक्टिस करा, 15 मिनटात तो RCचे सगळे क्वेश्चन्स विथ वोकॅबलरी आणि सगळं सॉल्व व्हायला पाहिजे. हळूहळू टाईम कमी करा, 12 मिनटं घ्या, 11 मिनटं घ्या. जवळ तुम्ही 8 मिनटावर पोचत नाही, RC जवळ तुमचा 8 मिनटात सुटत नाही, तवर प्रॅक्टिस करत राहा, करत राहा. एक 2-3 महिन्यात तुम्हाला कळून जाईल की जमतंय तुम्हाला RC 8 महिन्यात 8 मिनिटात सुद्धा सॉल्व्ह करता येत आहे. आणि इट इज ऑफ अटमोस्ट इम्पॉर्टन्स. बँकिंगच्या प्रीमध्ये 8 मिनिटात जर तुम्ही पॅसेज सोडवला तर 12 मिनटं उरतात तुम्हाला रेस्ट ऑफ दी ग्रामर क्वेश्चन सोडवायला. आणि RC आपल्याला शेवटच्या 8 मिनिटात घ्यायचं आहे हे लक्षात ठेवा, आधी नाही. कारण आधी 20 मिनटं दिसतात, 12-15 मिनटं RC कराल, उरतील 5 मिनटं, नाही होणार बाकीचं. आधीचे म्हणजे बाकीचे क्वेश्चन्स पहिले घ्या, RC शेवटच्या 8 मिनिटात घ्या आणि एवढी प्रॅक्टिस करा की 8 मिनिटात RC आपला सुटेल. ठीक आहे,
तर ती सिरीज, ती PDF ची सिरीज जी आहे ती नक्की जॉईन करा आणि नक्की ती PDF डाउनलोड करून त्याचे आन्सर्स शोधा. नेक्स्ट बघा, mock tests and previous papers. Yes, obviously. Regularly practice with mock tests and previous year's question papers to familiarize yourself with the exam pattern and type of questions asked. Analyze your performance to identify strengths and areas for improvement. Previous year's questions papers गुगलवर सापडतात, ते डाउनलोड करायचे. मॉक टेस्ट ऑलिव्ह बोर्ड आहे, प्रॅक्टिस मॉक आहे, बँकर्स अड्डा आहे, अरे आपला आय प्रथम आहे, हाँ टेक्स्टबुक आहे, भरपूर असे तुमच्याकडे ॲप्स अवेलेबल आहेत. अभी पहले का जमाना तो है नहीं, हां आता ऑनलाईन आहे सगळं. तर सबस्क्राईब करा, वेगळे वेगळे 2-3 हे ठेवा, 2-3 ऑप्शन्स ओपन ठेवा. एक अड्डा घ्या, हां प्रॅक्टिस मॉक घ्या, ऑलिव्ह बोर्ड घ्या, याचे मॉक्स देत राहा, याचे मॉक्स देत राहा. कारण बघा थेअरी तुमची एकदा संपली, तुमची बॅच संपलेली आहे, परत दुसरी बॅचला बसायचं, परत तिसऱ्या बॅचला बसायचं. अरे का करायचं आहे तसं? सपोज 1 साल का तुम्हारा एडमिशन हो चुका है तो वापस 1 साल बैंकिंग के क्लास लगाओगे? नहीं, 1 वर्ष पुरेसा आहे तुमच्या थेअरीसाठी. त्यानंतर तुम्ही मॉक्स देत चला आणि ते तुमच्या मेंटॉरकडनं, जो कोणी तुम्ही चूज केला असेल त्याच्याकडनं ते ॲनलाइज करा, तेव्हाच फायदा आहे. आणि ॲनलाइज केलं म्हणजे फक्त झालं ॲनलाइज केलं घरी गेलो नाही. ॲनलाइज केल्यावर घरी गेल्यावर ते चेक करायचं सरांनी काय समजवलं यात मला, आणि ज्या रूलवर बेस तो एरर होता जो तुम्हाला नाही जमला तो प्रॅक्टिस करा 2-3 वेळा. परत तोच एरर व्हायलाच नाही पाहिजे तुमच्याकडनं, तेव्हा जाऊन तर स्कोर वाढेल. मॉक दिली, ॲनलाइज केलं, झोपून घेतलं, उद्या तोच स्कोर येणार. आज 10 आले, उद्या पण 10च येणार. का? कारण ॲनलाइज करून तुम्ही काही शिकलेच नाही. ॲनलाइज करून ते तुम्हाला आणायचं आहे ना, पेपरवर तुम्हाला ते दाखवायचं आहे की हा सर समजला आहे मला, आता इथून पुढे हा एरर मी करणार नाही. तेव्हा तर मार्क्स वाढतील ग्रॅज्युअली. ठीक आहे. लास्ट पॉईंट इज रिव्हिजन अँड प्रॅक्टिस. कंटिन्युअसली रिवाइज ग्रामर रूल्स. कंटिन्युअसली रिवाइज ग्रामर रूल्स. सर तुम्ही क्लासमध्ये जेव्हा देतात तेव्हा माझ्याकडनं 50 प्रश्नसुद्धा सुटतात, पण ना 7-8 दिवसांनी एक पण सुटत नाही हो. अरे का सुटेल? तू रिवाइजच नाही करत आहे तर कसं सुटेल? रिवाइज करावं लागतील ना रूल्स. हां, कंटिन्युअसली रिवाइज ग्रामर रूल्स, vocabulary and practice solving different types of questions. Consistent practice is the key to mastering English skills for the IBPS banking exams. ठीक आहे. आय होप तुम्हाला काहीतरी तर समजलं असेल एवढं मी सांगितलं त्यावरनं. हां, सीक गायडन्स. कन्सिडर एनरोलिंग इन कोचिंग क्लासेस फॉर or seeking guidance from experienced mentors who can provide valuable insights and strategies for tackling the English section effectively. बघा आता मी दरवेळेस कुठली ना कुठली एक्झाम देत असतो, तर त्यात 30 on 30 मला येतात. तर हे ह्यासाठी स्पेसिफाय केलं की यू कॅन ट्रस्ट मी की सर जर मी तुमच्याकडे आले तर आउटपुट माझा काही येईल का? ऑब्व्हियसली येईल, कारण मी स्वतः एक्झाम्स देतो आहे, एक्झाम्स पॅटर्न मला माहीत आहे कसे आहे. तर एक्झाम्सला टॅकल कसं करायचं आहे, स्पेशली इंग्लिश सेक्शनला, ते माझ्याकडनं तुम्हाला घेता येईल. 2 शब्द माझे ऐका, काउन्सिलिंगला या, असतो मी अवेलेबल आपल्या ऑफिसला. इनफॅक्ट संकल्प एज्युकेशनमध्ये सगळी फॅकल्टी अवेलेबल असते काउन्सिलिंगला. तर सीक गायडन्स फ्रॉम देम. कम टू अवर ऑफिस, कम टू अवर केबिन्स विथ युअर डाऊट्स आणि सॉल्व्ह करा ते डाऊट्स. तेव्हाच तुम्हाला फरक दिसेल तुमच्या स्कोर्समध्ये. ठीक आहे. सो by focusing on these areas and adopting a structured study plan, you can increase your chances of scoring full marks in English section of IBPS banking examinations. जे पॉईंट्स मी सांगितले ते प्लीज त्याच्यावर वर्क करा. ठीक आहे. नक्कीच तुम्हाला काही ना काही इम्प्रूव्हमेंट दिसणार. तुम्हाला जर काही पण डाऊट्स असतील इंग्लिश रिलेटेड तर फील फ्री टू कॉल मी ऑन 7498961899. हा माझा नंबर आहे. ठीक आहे. चलो, हॅपी होली वन्स अगेन. थँक्यू.